जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मसाला कारला रेसिपी. अजिबात कडू होणार नाही आणि कारलं खाणं खरंच शरीरासाठी खूप चांगलं आहे. विशेष म्हणजे डायबेटिक पेशंटसाठी कारले अतिशय उत्तम आहे. तर अजिबात कडू होणार नाही ही कारल्याची भाजी. इतकी छान भन्नाट होते, तर कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर मी ते 5 कारले घेतले, स्वच्छ धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायची. ही कारली अजिबात कडू होणार नाही. मसाला कारली आहे, खूप खायला खमंग टेस्टी आहे. चिरून घेतल्यानंतर ती कारली एका बाउलमध्ये घ्यायची आहे. हे जे छोटेसे टिप्स असतात त्या जर फॉलो केल्या ना तर आपलं कारलं अजिबात कडू होत नाही. खूप टेस्टी कारलं होतं. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, छोट्या चमच्याने 1 चमचा हळद आणि 1 चमचा छोट्या चमच्याने मीठ टाकायचं. काय करायचं, या कारल्याला हळद आणि मीठ लावून आपली जे मसाला तयार होईपर्यंत याला झाकून ठेवायचं आहे. असं हळद मीठ लावून माझी आजी याला अर्धा एक तास झाकून ठेवायची. खरंच खूप छान यायची. तोपर्यंत आपण वाटण तयार करूया. इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या, खोबरं, थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 9-10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधून वाटण बारीक करून घ्यायचं आहे. नंतर एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घ्यायचं. कारल्याला आहे ना थोडंसं तेल जास्तच लागतं. याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. मोहरी जिरं छान तडतडलं की 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून टाकायचे आहे. मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून टाकलेले आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा. आता कांदा अगोदर थोडासा परतून घ्यायचा, जास्तही नाही. त्याचा थोडासा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि असा बारीक कट करून जर घेतला ना तर खायला कांद्याची जी मसाला जो आहे ग्रेव्ही व्यवस्थित होते, बारीक जर चिरून घेतला तर. नंतर जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचं पूर्ण. अशा पद्धतीने जर कारलं केलं ना तर अजिबात कडू होणार नाही आणि खायला सगळेजण आवडीने खातील. असं परतून घ्यायचं, याला थोडंसं भाजून घ्यायचं. नंतर इथे मी मसाले घेतले, लाल तिखट 1 चमचा कांदा लसूण मसाला, हळद थोडीशीच घेतलेली आहे, धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित परतायचं आणि याला काय करायचं, हे मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून मसाले जळत नाही आणि व्यवस्थित भाजतात आणि मसाल्याचा कलरसुद्धा टिकून राहतो. तर मी इथे पाणी टाकलं आणि आता कांदा आणि ते आपले जे वाटण आणि मसाले याला मस्त तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ पण व्यवस्थित टाकायचं, कारण कारल्यालासुद्धा आपण हळद मिठामध्ये भिजवून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे. आता इकडे बघा, ते आपला मसाला होता, ते इकडे जे कारलं आहे ना त्याला मस्त पाणी सुटलेलं असतं. आता ते पाणी ना अशा पद्धतीनं पिळून घ्यायचं. म्हणजे काय ना, कारल्याचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो आणि कारलं खायला छान लागतं. म्हणून असं हळद मिठाच्या पाण्यात त्याला भिजू घालून ठेवतात, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्यातलं कडू पाणी जे आहे ते असं पिळून घेतो. आता इकडे आपल्या मसाल्याला पण मस्त तेल सुटलेलं आहे, बघू शकता. किती छान आपली कारल्याची जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही व्यवस्थित तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये जे आपण कारलं पिळून घेतलं होतं ना ते कारलं आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. खरंच खायला खूप अप्रतिम लागते ही भाजी. खूप सगळेजण बोटं चाटून खातील, इतकी भन्नाट ही रेसिपी आहे. आता कारलं जे आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अजूनही थोडंसं मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा ॲड करायचं आहे, जेणेकरून कारलं व्यवस्थित शिजेल आणि खायलाही छान लागेल. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि याच्यामध्ये वरतून भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा, पोह्याच्या चमच्याने 2 चमचे टाकायचा, म्हणजे अजून त्याची टेस्ट वाढते. आता मी त्याला अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबू असा कट करून टाकायचा आहे. त्याच्या बिया त्याच्यामध्ये गळू नये म्हणून मी हातावर पिळून टाकत आहे, म्हणजे बिया ज्या आहेत त्या इझिली हातामध्ये येतात आपल्या. लिंबू पिळून टाकल्याने काय होतं ना, जो पण उरला सोडला त्याचा कडवटपणा राहिलेला असतो तो अजिबात येत नाही आणि त्याची चव, कारल्याची चव अजून वाढते. म्हणून कारल्याच्या भाजीमध्ये अवश्य करून लिंबू पिळून टाका. आता व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे तुमची कारल्याची भाजी तुम्ही कशी केली तरी ती कडू होणार नाही. लिंबाने कारल्याचा कडवटपणा चालला जातो आणि व्यवस्थित परतून घ्यायची आणि याला 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे.
छान शिजलं म्हणजे तेल सुटलं आणि कारलं असं दबलं की आपली भाजी बघा छान शिजलेली आहे. आता इथे आपले मसाला कारलं तयार झालेलं आहे. खायला खरंच अप्रतिम झालं. कारल्याची भाजी तुम्ही स एक 7-8 दिवस ठेवली तरीही खराब होत नाही कारल्याची भाजी. खूप छान राहते फ्रीजमध्ये ठेवायची. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.